या प्रकारे भविष्यातील जी परिस्थिती उद्भवेल त्याच्या पहिलेच सावरलेलं बरं, त्यानुसार त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांचं जे आव्हान आहे हे परिस्थितीला अनुरूप आहे. लोक पाळतील आणि सगळं करतील काय काही ना काही प्रमाणात त्याला यश 100% मिळेल. पेट्रोलचं असेल किंवा हे असेल दुसरं सोनं खरेदी असेल लोक पाळतील. नाही, लोकांनी टाळायला पाहिजे. त्याच्यामुळे विदेशी चलन आपलं खूप वाचेल. त्याच्यात खूप म्हणजे घट व्हायची त्या प्रमाणात होणार नाही. गोष्टी त्यांनी ज्या क्लिअर केल्या त्या एकदम बिलकुल 100% बरोबर आहे. समोरच्या येणाऱ्या भविष्यात ज्या तुम्हाला काही ज्या हे करावं लागेल, फेस करावं लागेल, त्या तुम्ही त्या थोडशा कमी होऊ शकतात. आज जर तुम्ही या गोष्टी सगळ्या त्यांनी पंतप्रधान मोदीजींनी जे म्हटलं ते ऐकलं तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या भविष्यात या फार म्हणजे सामन्याला कमी पडावं लागेल, सामना कमी करावा लागेल. या गोष्टी सर्व म्हणजे लहान गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा. मी पाळाल का? हो, मी पाहिजे. मी जमतपर्यंत जिथे जाईल तिथे फक्त गाडी घेऊन जाईल, अन्यथा पायीच जाणार आहे. आजपासून तो विचार केलेला. आणि आवाहन केलेलं आहे सगळं वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं खरेदी करा, कमी पेट्रोल डिझेलचा वापर करा. याकडे नागपूरकर म्हणून आणि गृहिणी म्हणून बघा, हे जे स्टेटमेंट आहे ना, हे कुठेतरी आपल्याच फायद्याचं आहे. मला असं वाटते कोरोनामध्ये जी आपण सिच्युएशन फेस केलेली आहे तशी वेळ यायला नको, म्हणून हे जे आतापासून जे बचत करायचं आहे ते चांगलंच आहे. पेट्रोल डिझेलचा जो वापर आहे तिथे पेट्रोल पंपवर 2 घंटे 4 घंटे उभं राहण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम जे करू शकतात त्यांनी नक्कीच करायला पाहिजे. त्यात आपल्या पेट्रोलची, आपल्या पैशाची बचत होईल, सोबतच इंधनाचा साठा आपल्याला पुरेल. म्हणून मला असं वाटतं की ते योग्यच आहे. महिला म्हणून काय वाटतं सोनं खरेदी करू नका? कसं ना, जर बघायला गेलं तर महिलांचं खरं तर सोबत एक विशेष प्रेम असतं आणि म्हणूनच असं आहे की सोनं, आता सोन्याचे रेट आकाशाला भिडलेले आहेत. असं सोनं खरेदी करणं तसंही पॉसिबल नाहीये आणि जर मग आपण वाचवू शकतो तर नक्कीच वाचवायला पाहिजे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.